नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आपण आज बघतोय सेतू अभ्यासक्रमाचा दिवस क्रमांक 38. यामध्ये आपल्याला बघायचं आहे त्रिकोणाचे प्रकार व त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोणाचे प्रकार व त्याचे गुणधर्म. सुरुवातीला त्रिकोण म्हणजे काय? त्रिकोण याचा अर्थ काय होतो की तीन नैकरेषीय बिंदू असतील. हे तिन्ही नैकरेषीय बिंदू आहेत. यांना आपण नाव देऊ PQR. या तीन नैकरेषीय बिंदूंना क्रमाने जर आपण जोडलं तर तयार होणारी जी बंदिस्त आकृती आहे, या बंदिस्त आकृतीला आपण म्हणतो त्रिकोण. ही जी आहे ही त्रिकोणाची आकृती. त्रिकोणाचा हा याला म्हणतो आपण शिरोबिंदू PQR. हे शिरोबिंदू आहेत. रेख PQ, रेख QR, रेख PR ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. कोण QPR, कोण PQR आणि कोण PRQ हे त्रिकोणाचे कोण आहेत. म्हणजे शिरोबिंदू, बाजू आणि कोण हे त्रिकोणाचे घटक असतात. आणि आता त्रिकोणाचे प्रकार आपण बघू. तर त्रिकोणाचे जे प्रकार आहेत ते दोन प्रकारे पाडले जातात. त्यातला पहिला आहे बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार. बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार. आता बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार काय आहे? तर पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण. हा समभुज त्रिकोण म्हणजे काय? हा जो त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं त्रिकोण ABC, याची बाजू AB, बाजू BC आणि बाजू AC समान आहे. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला म्हणतात समभुज त्रिकोण. त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला म्हणलं जातं समभुज त्रिकोण. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, हे प्रकार लक्षात ठेवायचे. समभुज त्रिकोण म्हणजे काय? तिन्ही बाजू समभुज. सम म्हणजे समान असले, लांबी समान असणे. भुज म्हणजे बाजू, म्हणजे सर्व बाजूंची लांबी समान असणारा त्रिकोण समभुज त्रिकोण. दुसरा त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. तर हा समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? हा एक त्रिकोण आहे. या ठिकाणी आपण थोडं सेंटरला घेऊ आणि ही आकृती खोडून टाकू. समभुज त्रिकोण जो आहे ती आकृती आपण खोडून टाकू. दुसरा जो प्रकार आहे तो आहे समद्विभुज त्रिकोण.
समद्विभुज त्रिकोण. आता समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय? हा एक त्रिकोण आहे. हा एक त्रिकोण आहे. या त्रिकोणाला नाव देऊ आपण PQR. आणि या त्रिकोणाच्या फक्त ह्या दोनच बाजू समान लांबीच्या आहेत. तिसरी बाजू त्याच्याशी समान लांबीची नाही. म्हणजे फक्त दोन बाजू समान लांबीच्या जर असतील, त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी कोणत्याही दोन बाजू जर समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला काय म्हणतात? समद्विभुज. सम म्हणजे समान असणे, द्वि म्हणजे दोन आणि भुज म्हणजे बाजू. दोन बाजू समान असणे म्हणजेच समद्विभुज त्रिकोण. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या असतील त्या त्रिकोणाला म्हणतात समद्विभुज त्रिकोण. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे विषमभुज त्रिकोण. तिसरा जो प्रकार आहे तो आहे विषमभुज त्रिकोण. आता हा विषमभुज त्रिकोण म्हणजे काय? हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला आपण विषमभुज त्रिकोण म्हणतो. का विषमभुज त्रिकोण म्हणतो? कारण याच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नाहीत. बघा, PQ आणि QR ह्या दोन बाजू समान लांबीच्या नाहीत. QR आणि PR ह्या दोन बाजू समान लांबीच्या नाहीत. आणि PR आणि PQ सुद्धा समान लांबीच्या नाहीत. कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नाहीत अशा त्रिकोणाला आपण म्हणतो विषमभुज त्रिकोण. विषम म्हणजे समान नसणे. विषमभुज त्रिकोण तिन्ही बाजू समान कोणत्याही दोन बाजू समान नसलेला त्रिकोण. म्हणजे तीन प्रकार जे आहेत. पहिला समभुज त्रिकोण की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखीच असते त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हणतात. दुसरा समद्विभुज त्रिकोण, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी सारखी असते त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण की ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी सारखी नसते त्या त्रिकोणाला म्हणतात विषमभुज त्रिकोण. हे झाले त्रिकोणाचे बाजूंवरून प्रकार. आता त्रिकोणाचे कोनांवरून प्रकार आपल्याला बघायचे आहेत. त्रिकोणाचे आपल्याला बघायचे कोनांवरून प्रकार. म्हणजे दुसरा जो भाग आहे तो आहे कोनांवरून. कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार. आता कोण कोणत्या प्रकारचे आहेत? बाजू कशा होत्या त्यावरून त्रिकोणाचे कसे प्रकार पडले हे आपण बघितलं. कोण कशा प्रकारचे आहेत? समजा एखादा त्रिकोण आपण घेतला. हा त्रिकोण आहे. या त्रिकोणाचे जर आपण बघितलं PQR, हा कोण लघुकोण आहे, काटकोण आहे का विशाल कोण दिसतोय?
लघुकोनच दिसतोय. हा कोन क्यू कोन जो आहे तो सुद्धा लघुकोन दिसतोय आणि आर कोन सुद्धा लघुकोन दिसतोय. म्हणजे त्रिकोणाचा जो पहिला प्रकार आहे कोनांवरून, या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन आहेत, म्हणजे 90 अंशापेक्षा लहान आहेत. याला म्हणतात लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण. हा झाला पहिला प्रकार. कोणता? लघुकोन त्रिकोणाचा. म्हणजे त्या त्रिकोणाचे तिन्ही कोन हे कसे आहेत? समान लांबीचे तिन्ही कोन लघुकोन आहेत. म्हणजेच तो त्रिकोण झाला लघुकोन त्रिकोण. आता आपल्याला बघायचा आहे दुसरा प्रकार त्रिकोणाचा, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण. ABC हा एक त्रिकोण आहे आणि याचा हा जो कोन आहे हा काटकोन आहे आणि हा मात्र C लघुकोन आहे आणि A सुद्धा लघुकोन आहे. याचा एक कोन काटकोन असल्यामुळे याला म्हणतात काटकोन त्रिकोण. म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणाला म्हणतात काटकोन त्रिकोण. हा झाला काटकोन त्रिकोणाचा प्रकार दुसरा. त्रिकोणाचा प्रकार दुसरा. कोनांवरून जे आपण त्रिकोणाचे प्रकार बघतोय त्यातला दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. पहिला प्रकार आपण बघितला लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात आणि दुसरा प्रकार जो आहे काटकोन त्रिकोण, या काटकोन त्रिकोणाचा एक कोन हा काटकोन असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण. आता विशालकोन त्रिकोण म्हणजे काय? विशालकोन त्रिकोण म्हणजे काय? हा त्रिकोण झाला विशालकोन त्रिकोण. नाव देऊ याला ABC. याचा कोन A हा लघुकोन आहे, कोन C हा लघुकोन आहे, पण कोन B मात्र हा विशालकोन आहे. म्हणून या त्रिकोणाला म्हणतात विशालकोन त्रिकोण, कारण याचा एक कोन हा विशालकोन आहे. म्हणजे आपल्याला विशालकोन त्रिकोण म्हणजे काय सांगता येतं की ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन असतो त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तीन प्रकार त्रिकोणाचे बघता येतात. कोनांवरून त्रिकोणाचे तीन प्रकार बघता येतात. एक येतो लघुकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण याचा अर्थ होतो ज्या त्रिकोणाचे तिन्ही कोन म्हणजे सर्व कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण ज्या त्रिकोणाचा एक कोन हा काटकोन असतो त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात.
आणि तिसरा प्रकार आहे विशालकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की लघुकोन त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात. काटकोन त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो, पण उरलेले दोन कोन हे लघुकोनच असतात. त्यापैकी एकही विशाल कोन असणार नाही किंवा एकही काटकोन असणार नाही. एकच कोन काटकोन असेल तर उरलेले दोन कोन हे लघुकोनच असतील. आणि तिसरा जो प्रकार आहे विशालकोन त्रिकोण, या विशालकोन त्रिकोणामध्ये सुद्धा एक कोन विशाल कोन राहील, पण उरलेले दोन कोन हे लघुकोनच असतील. उरलेले दोन कोन हे मात्र लघुकोनच असतात. म्हणजे काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणाचा एक काटकोन सोडला तर उरलेले दोन कोन हे लघुकोन असतील, आणि विशालकोन त्रिकोणाचा एक कोन विशालकोन सोडला तर उरलेले दोन कोन लघुकोन असतील. असे हे त्रिकोणाचे तीन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि आता आपल्याला पाहायचे त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोणाचा पहिला गुणधर्म आहे सर्व कोनांची बेरीज. त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज 180 अंश असते. त्रिकोणाच्या सर्व कोनांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि दुसरा गुणधर्म म्हणजे त्रिकोण कोणताही प्रकार असू द्या, त्रिकोण समभुज त्रिकोण असेल, समद्विभुज त्रिकोण असेल किंवा विषमभुज त्रिकोण असेल, किंवा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल, त्रिकोण लघुकोन त्रिकोण असेल किंवा त्रिकोण विशालकोन त्रिकोण असेल, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असेल तरी सुद्धा त्याच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज ही 180 अंशच असते. तुम्ही कोणताही एक त्रिकोण काढा, त्याच्या प्रत्येक कोनाचं माप हे तंतोतंत मोजा. तुमच्या असं लक्षात येईल की त्या त्रिकोणाच्या कोनांच्या सर्व कोनांचे माप मोजल्यानंतर जर बेरीज केली तर ती 180 अंशच येते. आणि दुसरा गुणधर्म जो आहे तो त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज केली तुम्ही तर ती तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा ही नेहमी जास्तच असते. जर असा गुणधर्म त्रिकोणाचा नसेल तर तो त्रिकोण काढता येत नाही, हे लक्षात घ्या. समजा आपण या ठिकाणी एखादा त्रिकोण काढायचा आहे आपल्याला. समजा या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे. मग ही एक बाजू आपण घेतली आणि ह्या बाजूची लांबी आहे समजा 6 सेंटीमीटर. या बाजूची लांबी किती आहे? 6 सेंटीमीटर. या बाजूला नाव देऊ आपण BC. आता त्रिकोणाच्या दुसऱ्या दोन बाजू काढायच्या आहे
आणि त्या त्रिकोणाच्या दुसऱ्या दोन बाजू काढताना एका बाजूची लांबी घेतली आपण 2 सेंटीमीटर आणि दुसऱ्या बाजूची लांबी घेतली 3 सेंटीमीटर. लक्षात घ्या, दोन बाजू काढायच्या आहे, त्यातली एक बाजू आपण 2 सेंटीमीटर घेतली आणि एक बाजू 3 सेंटीमीटर घेतली. तर समजा ही 2 सेंटीमीटरची जी बाजू आहे तर ती अशी येईल आणि 3 सेंटीमीटरची जी बाजू आहे ती अशी येईल. या दोन बाजू एकमेकांना मिळतात का? नाही. या इथं जरी खाली आणल्या तर इथपर्यंत येईल आणि इथं खाली आणली तर इथपर्यंत येईल, मध्ये 1 सेंटीमीटर उरेल. म्हणजे ही बाजू इथपर्यंत आली, ही बाजू इथपर्यंत आली, एवढ्या भाग उरला आहे. त्रिकोण जमतोय का? नाही. त्रिकोण काढता येत नाही. का काढता येत नाही? कारण ह्या दोन बाजूंच्या लांबीची जी बेरीज आहे, समजा हा तुम्ही घेतलेला आहे 2 सेंटीमीटर, ही 2 सेंटीमीटर आहे आणि हे 3 सेंटीमीटर आहे. मग 2 सेंटीमीटर अधिक 3 सेंटीमीटर यांची बेरीज केली तर ती होती 5 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं त्रिकोण जमतोय का? जमत नाही. म्हणजे दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त नसेल तर त्रिकोण काढता येत नाही. आणखी एक, दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबी इतकीच असेल तरी सुद्धा त्रिकोण काढता येत नाही. तरीही ह्या दोन बाजू मिळत नाही. त्या मिळाल्या तर कुठे मिळतात? ह्या बाजूवर मिळतात. म्हणजे इथून काढायची 3 सेंटीमीटर, इथून काढायची 3 सेंटीमीटर, त्या इथं कुठंतरी मिळतील, ह्याच बाजूवर भेटतील. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला त्रिकोण काढता येतो, अन्यथा त्रिकोण काढता येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हा एक गुणधर्म मिळतो की त्रिकोणाच्या 3 बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. हा एक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी मिळतो. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. आणि याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. काय उदाहरणं आहेत बघा, सोडवा पाहू. म्हणजे इथं बघा, पी क्यू अधिक रे क्यू आर, पी क्यू आणि क्यू आर या लांबीची बेरीज जर केली तुम्ही तर 6 सेंटीमीटरपेक्षा जास्त येईल. पी क्यू अधिक पी आर ही मोठी आहे कोणत्या बाजूपेक्षा? क्यू आर बाजूपेक्षा. पी क्यू आणि पी आरच्या लांबीची बेरीज करा, तुम्हाला ती 4.5 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल. आणि क्यू आर व पी आर ह्या दोन बाजूंच्या लांबीची जर तुम्ही बेरीज केली तर ह्या पी क्यूच्या लांबीपेक्षा ती कशी असणार आहे? जास्त असणार आहे. आणि आता आपल्याला सोडवायला सांगितलेलं आहे. खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत, यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा. मग आता पहा, एक त्रिकोण दिलेला आहे की त्याची एक बाजू 7 सेंटीमीटर आहे, दुसरी बाजू 7 सेंटीमीटर आहे, तिसरी बाजूसुद्धा 7 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची लांबी कशी आहे? सारखी आहे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी सारखी. याचा अर्थ हा कोणता त्रिकोण आला? समभुज त्रिकोण आला. हा आला समभुज त्रिकोण. त्याच पद्धतीने इथं जर बघितलं तर एका बाजूची लांबी 4.5 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या बाजूची लांबी सुद्धा 4.5 सेंटीमीटर आहे आणि तिसऱ्या बाजूची लांबी किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथं दोन बाजूंची लांबी सारखी दिसते. मग दोन बाजूंची लांबी सारखी असेल तर त्याला आपण काय म्हणतो? समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण. तिसरं उदाहरण जर आपण बघितलं, एका बाजूची लांबी 6.3 आहे, दुसऱ्या बाजूची लांबी 5.2 आहे आणि तिसऱ्या बाजूची लांबी 3.7 आहे. बाजूंची लांबी सारखी नाही. कोणत्याही दोन बाजूंची लांबी सारखी नाही, म्हणून याला म्हणता येईल विषमभुज त्रिकोण. याला काय म्हणता येईल? विषमभुज त्रिकोण. अशीच ही 3 उदाहरणं आहे खाली, ती तुम्ही लिहायची. त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा, कारण लिहा. एक आहे 17 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 7 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू आहे 8 सेंटीमीटर. लक्षात घ्या, 17 सेंटीमीटरची एक बाजू आहे, दुसरी बाजू 7 सेंटीमीटरची आहे
आणि तिसरी बाजू 8 सेंटीमीटरची. याच्यामध्ये सगळ्यात मोठी बाजू आहे 17 सेंटीमीटर. त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असली पाहिजे. मग त्या कोणत्याही दोन बाजू घ्या, कोणत्याही दोन बाजू घ्या, तुम्ही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असेल तरच त्रिकोण काढता येतो. मग इथं सगळ्यात मोठी बाजू 17 सेंटीमीटर, राहिलेल्या दोन लहान बाजू यांची जर तुम्ही बेरीज केली तर ती बेरीज किती येते? 15 सेंटीमीटर येते. म्हणजे एक बाजू 17 सेंटीमीटर आहे, उरलेल्या दोन बाजूंची लांबीची बेरीज जी आहे ती आहे 15 सेंटीमीटर. याचा अर्थ 17 सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे का? नाही. मग हा त्रिकोण काढता येईल का? काढता येणार नाही. म्हणजे इथं लिहायचं आहे त्रिकोण काढता येणार नाही, कारण दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी आहे. इथं दिलेलं आहे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. बघा 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर. इथं सगळ्यात मोठी तर बाजू 25 सेंटीमीटर आहे. मग 24 आणि 7ची जर बेरीज केली तर 7 आणि 4 11 होते, 31 सेंटीमीटर. तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आहे म्हणजे त्रिकोण काढता येईल. त्यानंतर 24 आणि 25ची बेरीज केली तरी ती 7 सेंटीमीटरपेक्षा जास्त येईल आणि 7 आणि 25ची बेरीज केली तरी ती 24 सेंटीमीटरपेक्षा जास्त येईल. म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा काढता येतो. म्हणजे इथं लिहायचं आहे त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असल्यामुळे त्रिकोण काढता येतो. आणि इथं 9 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 16 सेंटीमीटर आहे. सगळ्यात मोठी बाजू आहे 16 सेंटीमीटर. मग लहान दोन बाजूंची जर बेरीज केली तर 9 5 14 सेंटीमीटर येतात, 16 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे. म्हणजे इथं आपल्याला लिहिता येईल त्रिकोण काढता येईल का? काढता येणार नाही. मग या ठिकाणी काय म्हणता येईल की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा कमी आहे, म्हणून हा त्रिकोण काढता येत नाही. कारणासह तुमचं उत्तर या ठिकाणी तयार होतं. तर अशा पद्धतीनं हे जे उदाहरणं आहेत, हा जो भाग आहे हा तुम्ही सोडवायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं हे जे गुणधर्म आहेत थोडं समजून घेऊ. हे जे प्रकार आणि गुणधर्म आहेत हे सुद्धा तुम्ही लिहून काढा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. धन्यवाद.